पावसाळ्यातलं प्रेम, बस स्टॉपवरचं प्रेम, बाईकवर जातानाचं प्रेम, खरंच कोणीतरी आपल्या गुड मॉर्निंगची वाट बघताय. आपल्या गुड मॉर्निंगमुळे खरंच कोणाची तरी गुड मॉर्निंग होणार आहे. आपण दुःखात येतं कोणतरी आपल्यासोबत आहे, सुखात आहे कोणतरी आपल्यासोबत. मला वाटतं प्रेम म्हणजे काय असतं माहितीये, तुम्ही जसे आहात तसं समोरच्याने तुम्हाला एक्सेप्ट केलं पाहिजे. तू कोणत्या तरी मुलीशी बोलतोय म्हणून तुझी गर्लफ्रेंड जेलस होते, असं झालं की मला एक्सेप्ट झालं की टॉक्सिक रिलेशनशिप आहे, मला ब्रेकअप करायचंय, मला याच्यातून मूव्ह ऑन करायचं. मग त्याच्यासाठी कुठल्या प्रोसेस किंवा कुठल्या स्टेप्स घेतल्या पाहिजे. मी तुम्हाला सांगते ना, एंडिंग पर्यंत तुमचे मित्र मैत्रीण कोणीही असू दे, शेवटपर्यंत ना आम्ही तुझ्या एनर्जी मधूनच तुला ते दाखवता आलं पाहिजे समोरच्याला, हे बाबा असं ट्रीट नाही करू शकत तू मला. कोई तुमसे प्यार करे तो तुम जैसे हो वैसे करे, कोई तुम्हें बदल के तुमसे प्यार करे तो वो प्यार नहीं सदा कहलाता है. शाहरुख खानची मूवी आहे मोहब्बत आहे, त्याच्यामध्ये हा डायलॉग आहे. हाय हॅलो आणि नमस्कार मंडळी. प्रेम आणि त्यातल्या रोमॅन्टिक गोष्टी यांच्यावर खूप साऱ्या गप्पा गोष्टी होत असतात, खूप सारे गाणी असतात, खूप सारे मूवीज असतात आणि बऱ्याचशा गोष्टी बोलल्या जातात. पण नेमकं टॉक्सिक रिलेशनशिप किंवा असं नको असलेलं रिलेशनशिप किंवा एखादं असं जे रिलेशनशिप आहे जे आता खूप कंटाळवाणं झालं, याच्यावर कोणी चर्चा करत नाही. मग आज आपण याच्यावर चर्चा करणार आहोत. आज आपण अशा पाटीवालीसोबत चर्चा करणार आहोत. पाटीवाली ऐकून कन्फ्यूज झालात ना? हो, तीच पाटीवाली आहे जिने वेगवेगळे प्रेमाचे अँगल, वेगवेगळे प्रेमाचे आस्पेक्ट दाखवून लोकांना भुरळ पाडलेली आहे. तर त्याच पाटीवाल्यासोबत आज आपण गप्पा मारणार आणि जाणून घेणार आहोत टॉक्सिक रिलेशनशिप, त्याचमध्ये त्यातलं असणारे हेवे दावे, त्याचबरोबर त्यातून कसं बाहेर पडायचं आणि कसं मोटिवेशन घेऊन स्पिरिच्युअलिटीकडे वळायचं. तर चला वेळ न दवडता गप्पांना सुरुवात करूयात. नमस्कार रिंकी. नमस्कार ऋषिकेश. नमस्कार. जसं तर मी तुला तुझी ओळख पाटीवाली म्हणून करून दिली, कारण मला वाटतं इंस्टाग्राम किंवा काय आजकाल सगळ्यांनाच तू त्या ह्यानी ओळखलंय. तो एक नवीन ट्रेंड आणला होता, तर आम्हाला थोडक्यात तुझ्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल किंवा त्या ट्रेंड बद्दल जाणून घ्यायला आवडेल. बरं, सगळ्यात आधी तर थँक्यू सो मच आणि नमस्कार. तुम्ही सगळे म्हणजे तुमच्यापैकी बरेच जण मला पाटीवाली म्हणून ओळखत असतील किंवा लोकमतची पाटीवाली किंवा पाटीवाली बाई, अशी बरीच नावं तुम्ही माझी ठेवले, तर तसं तुम्ही मला ओळखत असाल. सो ऍक्च्युली लोकमतमध्ये येण्याआधी मी एक एंटरटेनमेंट जर्नलिस्ट होते. त्याआधी मी पॉलिटिकल मध्ये किंवा फील्ड रिपोर्टिंग मध्ये पण काम केलं होतं. जेव्हा मी लोकमतला आले डिरेक्टली एक थोडासा युटर्न टाईप होतं, कारण की आधी थोडंसं सिरियस, थोडीशी मस्ती, असं सगळं करून झालं होतं आणि आता लाईफस्टाईल काहीतरी नवीन जॉनर होता माझ्यासाठी. आणि मग त्यामध्ये मला एक दिवशी सांगितलं की आपण ना लव्ह अँड रिलेशनशिप स्टार्ट करूया. आणि माझं असं झालं की अरे किती वर्ष माझं 24, त्याच्यामध्ये काही एक्सपिरियन्स आहे मला 0 प्रेमाचा. मग आता आपण प्रेमावर कॉन्टेंट बनवायचा कसा. पण मला लहानपणापासून थोडं लिखाणाची किंवा ना मला कोणाला तरी असं बघून ऑब्झर्वेशन करून काही ना काहीतरी लिहिता यायचं, ते होतं माझ्यामध्ये इनबिल्ट. सो प्रतिज्ञा मॅम म्हणून मॅम आहेत, माझ्या बॉस आहेत खरं तर. त्यांनी सांगितलं की रविंदर सिंग म्हणून ऑथर आहेत आणि ते इंस्टाग्रामवरती पाटीवर इंग्लिशमध्ये कोट्स लिहितात आणि ते प्रचंड व्हायरल जातात. तर आपल्याला असं काही करता येईल का, तू एकदा ट्राय करून बघ ना. आणि मी म्हटलं मी पाटीवर लिहायचं, पहिलं तर अक्षरापासून प्रॉब्लेम. आपण म्हणजे लिहून खूप टाइम झाला बाबा, आता आपण टाईप करतो, तिथपासून प्रॉब्लेम. आता मी जे लिहेन ते लोकांना रिलेटेबल वाटलं पाहिजे, म्हणजे तो एक प्रेशर आला माझ्यावर की आता मी कसं करणार आहे. मग मी पहिला व्हिडिओ केला, मला वाटतं काहीतरी क्रशवर केला होता मी पहिला व्हिडिओ, की तुम्हाला कोणावर क्रश होतो किंवा ऑफिसमध्ये क्रश असतो तेव्हा काय फील होतं काही नाही, असा व्हिडिओ केला आणि काहीतरी 15,000 व्ह्यूज आले रीलवर. आणि मी म्हटलं ठीक आहे, नॉट बॅड, म्हणजे 15,000 येणं पण ठीक आहे. हा, मग त्यानंतर आम्हाला थोडं जाणवलं की आपला जो ऑडियन्स आहे ना, म्हणजे जो लोकमतचा ऑडियन्स होता तो मोस्टली असा नव्हता की त्यांना डेटवर जायचंय किंवा क्रश हवंय, किंवा ते खूप इमोशनली कनेक्टेड ऑडियन्स होता. म्हणजे त्यांच्यासाठी प्रेम आणि हे सगळं एक फिलिंग होती. सो मी म्हटलं थोडंसं असं पावसाळ्यातलं प्रेम, बस स्टॉपवरचं प्रेम, बाईकवर जातानाचं प्रेम, असं काहीतरी आपण लिहून बघूया की ते माझ्या ऑडियन्सला रिलेटेबल वाटेल. मग मी तशा स्टोरीज करायला सुरुवात केली आणि यू वोंट बिलीव्ह, मला वाटतं फेसबुकवरती आणि इन्स्टावरती ते व्हिडिओज मिलियन्स मध्ये जायला लागले, म्हणजे प्रचंड व्हायरल झाले आणि रिंकी म्हणून ओळखणं बंद झालं. मग ते पाटीवाली, मला ऑफिसमध्ये पण अर्धे जण पाटीवाली आहे ना तू, तुझे ते व्हिडिओज इथे व्हायरल झाले तिथे. सो ते तसं ती एक जर्नी झाली, असं फन. ऑडियन्सला प्रेम हा सेगमेंट खूप आवडतो. मग त्याच्याशी रिलेटेड मला असं वाटतं आयुष्यात प्रेम असणं खरंच कितपत महत्वाचं असतं. तुला खरं सांगू का, आयुष्यात प्रेम असणं म्हणजे मला मी खूप असं फिलिंग्स आणि लव्ह आणि हे सगळं यावर खूप बिलीव्ह करते. म्हणून मला असं वाटतं काही लोकांचं मे बी त्यांना नाही असं वाटणार की प्रेम तेवढं महत्वाचं आहे. ऑब्व्हियसली लव्ह इज नॉट लाईफ, बट लव्ह इज अ पार्ट ऑफ लाईफ आणि व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ लाईफ. मला असं वाटतं की आयुष्यात तुम्ही म्हणजे आता
तुम्ही करिअर करताय, तुम्ही सक्सेसफुल होताय, तुम्ही म्हणजे खूप तुम्हाला यश मिळते, तरी पण कुठे ना कुठे तरी एका आधाराची, सहवासाची किंवा कोणीतरी सोबत असावं. आपण जेव्हा घरी जातो कोणीतरी आहे की अरे माझी वाट बघताय, सकाळी उठले कोणाला तरी खरंच कोणीतरी आपल्या गुड मॉर्निंगची वाट बघताय, आपल्या गुड मॉर्निंगमुळे खरंच कोणाची तरी गुड मॉर्निंग होणार आहे. आपण दुःखात आहे तर कोणतरी आपल्यासोबत आहे, सुखात आहे कोणतरी आपल्यासोबत आहे. मला वाटतं प्रचंड महत्वाचं आहे रे, प्रेम आयुष्यात असणं खूप महत्वाचं आहे. ओके, पण आता कसं ही एक जरी लव्ह बॉम्बिंग वाली फीज किंवा फेरी टेल वाली फीज, ओके, पण आपला जसं टॉपिक मी मगाशी बोललो की टॉक्सिक रिलेशनशिप किंवा त्याच्याशी रिलेटेड तुला मला जास्त गोष्टी विचारायला आवडतील. कारण या सगळ्या गोष्टी जे आपल्याला लहानपणापासून शिकवलेलं असतं की आपण मूवीज मध्ये बघितलं असतं, एक रोमॅन्टिक असतं, एक सिमरन असते, एक राज असतो, मग त्यांची कुठेतरी गोष्ट घडते. पण आफ्टर दॅट जी फेज आहे, जी मूवी संपतो 3 तासाचा, त्याच्यानंतर जी चालू होतं ते ऍक्च्युअल लाईफ असतं, जे दाखवलं जातं. नक्कीच ते दाखवलं जातं. मग त्याच्यात ज्यावेळेस आपण अशा एखाद्या रिलेशनशिप मध्ये फसतो की ती थोडीशी टॉक्सिक आहे किंवा थोडीशी खूप अनवॉन्टेड आहे, अनकंडिशनल आहे, मग त्याबद्दल काय सांगशील? किंवा मला सिंपल मध्ये जे आत्ता नवीन शब्द आलेत की टॉक्सिक रिलेशनशिप, पूर्वी ते शब्द नव्हते, पण ती रिलेशनशिप कशी ओळखायची, काय असते एक्झॅक्ट? टॉक्सिक रिलेशनशिप म्हणजे बेसिकली एक अशा प्रकारचं रिलेशनशिप, सोप्या भाषेत, ज्याच्यामध्ये तुम्ही आनंदी नाही आहात किंवा तुमच्या लाईफचा पूर्ण कंट्रोल, तुमच्या रिलेशनशिपचा पूर्ण कंट्रोल तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या हातात दिलाय. म्हणजे तुमच्या लाईफच्या ड्रायव्हिंग सीटवर किंवा लव्ह लाईफच्या ड्रायव्हिंग सीटवर कोणीतरी दुसरं व्यक्ती बसले, दॅट इज टॉक्सिक रिलेशनशिप. आता ते ओळखायचं कसं? प्रेम म्हणजे काय असतं माहितीये, तुम्ही जसे आहात तसं समोरच्याने तुम्हाला एक्सेप्ट केलं पाहिजे. तू असा आहेस, मला एक्सेप्टेड आहे, तू अशी आहेस, मला एक्सेप्टेड आहे. पण आता त्या प्रेमामध्ये जर कंडिशन यायला लागल्या की मला नॉनव्हेज आवडत नाही, तू नॉनव्हेज खायचं नाही, मला शॉर्ट कपडे घातलेले आवडत नाही, तू घालायचे नाही, तुझा फोन मला दाखव, तू कोणाशी बोलीस, तू किती वाजता घरी येणार आहेस, मुलगा मुलगी कोणी हे जेंडर बायस नाहीये हे की कोणी, तू कुठे होतास, तू काय करतोयस, तू असंच का वागतोयस, तू तसंच का वागतोयस, तू माझ्या म्हणण्याप्रमाणे वागायला पाहिजे, मी सांगेन ती जॉब करायला पाहिजे. तू पार्टनरचा ना हळूहळू प्रेम बाजूला राहतं, हळूहळू आपण पार्टनरचा कंट्रोल घ्यायला लागतो. आणि कुठेतरी असं बोलतात की हा कंट्रोल म्हणजेच तुमचं पॉझिटिव्हनेस पण आहे, मग ते आणि कंट्रोल याच्यात किंवा ते आणि रेड फ्लॅग आता असे नवीन टर्म्स कसं? पॉझिटिव्हनेस ना इम्पॉर्टंट आहे, मी खरं सांगते. म्हणजे तुम्ही तुमच्या पार्टनरला असंच नाही सोडून देऊ शकत की हा रे जा बोल, कोणाशी बोलायचं तुला बोल बिंदास, नाही. पॉझिटिव्हनेस खूप इम्पॉर्टंट आहे, पण पॉझिटिव्हनेस आणि कंट्रोल आणि ओव्हर पॉझिटिव्हनेस म्हणून पण टर्म आहे, याच्यातला फरक तुम्हाला समजता आला पाहिजे. म्हणजे तू कोणत्या तरी मुलीशी बोलतोय म्हणून तुझी गर्लफ्रेंड जेलस होते, नॉर्मल आहे. पण तू तुझ्या मैत्रिणीशी बोलतोयस म्हणून पण ती जेलस होते आणि ती तुला तू असं जर ती म्हणते की ऐक तू हिच्याशी बोलतोस, मला नाही आवडत, नको बोलूस, तू हिच्याशी बोललाच कसा नाही, तू नंबर ते ब्लॉक करून टाक, हे अजिबात चालणार नाही. हे सगळं जे आहे ना, हे टॉक्सिसिटी आहे की तुम्हाला तुमच्या फ्रेंड्स पासून, तुमचे मित्र मैत्रिणींपासून जेव्हा आयसोलेट केलं जातं, वेगळं केलं जातं, वेगळं राहायला लावलं जातं की तुझं आयुष्य माझ्यापासूनच सुरू झालं पाहिजे, माझ्यापर्यंतच एंड झालं पाहिजे, त्या व्यतिरिक्त तू वेगळं आयुष्य जगायला नाही पाहिजे, मीच तुझं सर्वस्व असलं पाहिजे. दॅट इज टॉक्सिक रिलेशनशिप, दॅट इज कंट्रोल. जसं याच्यातून बाहेर पडायचं, पण हे ओळखायचं कसं की असं होतंय, घडतंय. म्हणजे कधी कधी असं होतं ना की ठीक आहे, मी फोन आलाय, विचारलंय मला माझ्या पार्टनरने आणि मी सांगितलं याचा फोन आहे, नेक्स्ट टाइम फोन आला परत विचारलं, परत मी सांगतो ओके याचा. पण मग ते ओळखायचं कसं? त्या फेजेस कुठल्या असतात का, त्याच्यात काही टर्म्स आहेत का की ज्यांनी ओळखलं पाहिजे? सो टॉक्सिक रिलेशनशिपचे काही रेड फ्लॅग असतात. रेड फ्लॅग नवीन शब्द आलाय, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की म्हणजे आता खूप कॉमन झालाय रेड फ्लॅग. सो जेव्हा तुम्ही एका टॉक्सिक रिलेशनशिप मध्ये असतात, पहिलं जसं मी तुला आधी सांगितलं की कंट्रोल, तुमचा पार्टनर तुमचा पूर्णपणे कंट्रोल घेतो, दॅट इज अ फर्स्ट साइन ऑफ टॉक्सिक रिलेशनशिप. आपल्याला कधी कधी वाटतं की हा ठीक आहे, मला फक्त इन्फॉर्म करायचंय, इन्फॉर्म करणं, पण ते इन्फॉर्म करताना तुझ्या मनात भीती आहे ना की नाही मला खोटं बोलावं लागेल बाबा थोडंसं, नाही आवडणार नाहीये समोरच्याला ती गोष्ट, मग ती काळजी नाहीये, समोरच्याने तुमचा कंट्रोल घेतलाय आणि तुम्हाला पण ते मनात कुठेतरी कळतंय. सो फर्स्ट साइन इज कंट्रोल. सेकंड, ज्याच्यामध्ये तुम्हाला हे कळतंय की तुम्हाला तुमच्या पार्टनर पासून गोष्टी लपवाव्या लागतात. म्हणजे कुठेतरी तुम्ही जाताय आणि तुम्ही तुमच्या मैत्रिणी सोबतच गेलाय, पण ती सुद्धा गोष्ट तुम्हाला पार्टनरला खोटी सांगायला नाही, मम्मी सोबतच गेलेले, कुठेतरी आले आता परत. ते सेकंड साईन आहे की तुम्ही टॉक्सिक रिलेशनशिप मध्ये आहात. थर्ड, तुम्ही कधीच खुश नाही आहात. तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त स्ट्रेसमध्ये, तुमची बॉडी तुम्हाला सिग्नल देते की यू आर नॉट हॅप्पी. कंटिन्युअसली तुमच्या डोक्यामध्ये स्ट्रेस येते रिलेशनशिपचा, म्हणजे खुश नाही आहात, फक्त दुःख 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 आणि दुःखच येते. सो दॅट इज टॉक्सिक रिलेशनशिप. ते असं समजत नाही ना, जसं तू बोलत दुःख दुःख, पण कसं असतं
आपण जसं कबीर सिंग बघितलंय किंवा अॅनिमल बघितलंय, दॅट वन हग मेक्स यू डिफरंट असं दाखवलं जातं. किंवा तेच आपण पण कन्सिडर आहे, ठीक आहे ना, तो काल बोलला, आज छान बोलला ना तो माझ्यासोबत, किंवा काल त्यांनी तसं वागलं पण आज आम्ही दोघांनी सोबत काहीतरी खाऊ खाल्लाय, किंवा काल आमचं भांडण झालंय किंवा रात्री आमचं भांडण झालं पण सकाळी उठून त्यांनी मला छान गुड मॉर्निंग केलं. आणि किंवा त्यांनी किंवा तिने, अगेन नो जेंडर बायस, पण मग त्याच्यात आपण ते विसरून जातो, राईट. मग याच्यातून बाहेर पडण्यासाठी किंवा याच्यातून लाईक हे ओळखण्यासाठी ओके हे असं कंटिन्युअस होत आहे, काय केलं पाहिजे. सो बेसिकली आता तू जे म्हणालास ना, खूप सुंदर शब्दात सांगितलं तू, तो ना एक टॉक्झिक सर्कल असतो. सो आपल्या, आता मी तुला थोडंसं सायंटिफिकली सांगायला जाते की आपल्या बॉडीमध्ये ना एक डोपामिन नावाचा हॉर्मोन असतो, जो एक लव्ह हॉर्मोन आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं, जेव्हा तुम्ही प्रेमामध्ये असता किंवा कोणती तरी गोष्ट तुम्हाला आनंद देते, तेव्हा ना तो हॉर्मोन रिलीज व्हायला सुरुवात होते आणि तो जेव्हा रिलीज होतो ना आपल्याला खूप आनंद मिळतो. आता जेव्हा तुम्ही टॉक्झिक रिलेशनशिप मध्ये असता तेव्हा काय होतं ना, की आता इथे पार्टनरने तुम्हाला काहीतरी हर्ट केलंय, मी खूप दुःखी आहे, मला याच्याशी बोलायचं नाही, मला हे नाही, तेवढं त्याचा मेसेज येतो. तुमच्या पार्टनरला माहितीये की आता मी हिला मेसेज केला नाही, खुश होणार आहे. मग ह्या स्टेजमध्ये येतो की आपण खुश होतो, आज मला डिनरला घेऊन गेला, मला हे गेलं, ते आलाय, परत सकाळी उठून त्याने भांडण केलंय, 4th डे डोपामिन रिलीज झालाय, तो मला कुठेतरी घेऊन गेलाय, 5th डे पुन्हा. मग हे सायकल ना कंटिन्यू राहतं. मग ते तुम्ही ओळखू शकता की हे बाबा टॉक्झिक रिलेशनशिप आहे, फक्त हॉर्मोन्सचा खेळ आहे, याच्यामध्ये दुसरं तिसरं काहीच नाहीये, फक्त एक खेळ आहे. जेव्हा तुमचा पार्टनर, तुम्ही सांगताय ना की बाबा मला या गोष्टीपासून हर्ट होत आहे, ते जेव्हा तो चेंज करतो ना की मला नाही करायची रे ही गोष्ट, माझ्या गर्लफ्रेंडला किंवा माझ्या बॉयफ्रेंडला हे नाही आवडत, मी चेंज करते, जिथे तुम्हाला चेंज दिसतो ना ते हेल्दी रिलेशनशिप आहे. असं झालं की मला एक्सेप्ट झालं की टॉक्झिक रिलेशनशिप आणि मला ब्रेकअप करायचंय का, मला ह्याच्यातून मूव्ह ऑन करायचं बेसिकली. तर मग त्याच्यासाठी कुठल्या प्रोसेस किंवा कुठल्या स्टेप्स घेतल्या पाहिजेत? कारण असं नाही की वन डे बोललो आणि उद्या झालं. क्विक फिक्सिंग तर बिलकुलच नाही, बिलकुलच नाही. सो आता पहिली गोष्ट, कोणतंही रिलेशनशिप जेव्हा तुम्हाला कळले की तुम्हाला वेगळं व्हायचंय, फर्स्ट स्टेज जी सगळ्यात अवघड आणि सगळ्यात इम्पॉर्टंट असते ती म्हणजे एक्सेप्टन्स. भयानक. तुला मी सांगते, मी अशा मुली बघितलेत ना की ज्या 10-10 वर्ष टॉक्झिक रिलेशनशिपमध्ये, त्यांना माहिती आहे की हे रिलेशनशिप माझ्यासाठी चुकीचं आहे, पण त्यांना तो निर्णयच नाही घेता येते, रादर त्यांना ते एक्सेप्टच नाही करायचं की मला हे सोडायचंय. त्यांना माहिती आहे हे रिलेशनशिप सोडलं की मला सुख मिळणार आहे, मी खुश राहणार आहे किंवा मी मोकळा श्वास घेणार आहे, पण ते एक्सेप्ट नाही करायचे. सो सर्वात आधी तर एक्सेप्ट करा की हे टॉक्झिक रिलेशनशिप आहे, माझ्या हेल्थसाठी, माझ्या आजूबाजूच्या लोकांसाठी, माझ्या आयुष्यासाठी हे चांगलं नाहीये. एक्सेप्ट झालं. एक्सेप्ट नंतर सेकंड स्टेज येते, खूप इम्पॉर्टंट, ती म्हणजे ग्रीफ. असं आपण म्हणतो ना की एखादी व्यक्ती वारल्यानंतरच फक्त आपण ग्रीफ हे करतो, पण तसं काही नाहीये. तुमचं एखादं रिलेशनशिप तुटल्यानंतर ना ते फील करा की ते तुटलंय, की ते रिलेशनशिप संपलंय. 1 महिना जातोय, 2 महिना, 3 महिने, 4 महिने, 1 वर्ष जाऊ दे, तुम्हाला बेडवर झोपून राहायचंय, तुम्हाला पांघरून घ्यायचंय, तुम्हाला रडायचंय, तुम्हाला बाथरूम मध्ये जायचंय, शॉवर घेताना तुम्हाला रडायचंय, रडा बिंदास. चीट केलंय पार्टनरने तुमच्यावर किंवा तुमच्या पार्टनरने तुम्हाला अशा कोणत्या तरी स्टेजला सोडून दिलंय जिथे त्याने नव्हतं सोडायला पाहिजे, ते फील करा. ती गोष्ट सतत डोळ्यासमोर आणा. सोबत बघितलंय, दुसऱ्यासोबत कोणा डोळ्यासमोर आणा, हा या तारखेला हा इथे मी बघितलं, ह्याने असं केलंय माझ्यासोबत किंवा हिने असं केलंय माझ्यासोबत. बसा एका जागेवर, ढसा रडू वाटते, रडा, बिंदास्त रडा, पूर्ण बॉडीमध्ये ना सिंकिंग करून घ्या की हो हे झालंय. हे पूर्ण ग्रीफ प्रोसिजर झाली ना, मग मेन स्टेज येते मूव्ह ऑन व्हायची. आता मूव्ह ऑन म्हणजे काय, चलो बाईक घेऊया मस्तपैकी, सोलो ट्रिपला जाऊया कुठेतरी, नाही, हे नाहीये. सोलो ट्रिप वरती जाणं खूप चांगलं आहे, ऑब्व्हियसली तुम्ही जायला पाहिजे, पण तुम्ही उठल्यात एक दिवशी म्हणाला आज मी सोलो ट्रिप करते आणि मस्तपैकी सगळं दूर, असं नसतं. मूव्ह ऑन करण्यासाठी पण तुम्हाला खूप बीट बाय बीट मूव्ह ऑन करावं लागतं. मला 4 महिने बेडवरून उठता येत नव्हतं, पण आज मी उठले, आज मी रेडी झाले, मी ड्रेसअप झाले छान स्वतःसाठी, मी ब्रश करते, मी केस विंचरते, मी फक्त बाहेर पडले. अरे खूप गट्स लागतात. एक रिलेशनशिप तुटल्यानंतर रेडी होऊन बाहेर पडणं, लोकांसमोर जाणं, गट्स हवेत. तसं मला वाटतं स्टेप बाय स्टेप तुम्ही मूव्ह ऑन व्हायला पाहिजे. आणि ते हार्ट ब्रेक झाल्यानंतर ना असा माणूस मूव्ह ऑन, भयानक लेवल, नेक्स्ट लेवल मूव्ह ऑन होतो. अरे बघत राहतात लोक कसा मूव्ह ऑन होतो माणूस. पण स्वतःला कन्सिडर करत असतो की मी या इमेज मध्ये आहे, मी या पोझिशनला आहे, पण आपल्यासोबत आपण हे कधीच कन्सिडर करत नाही की आई बाबा आहेत किंवा फॅमिली आपण आहे किंवा एक्सटेंडेड फॅमिली, फ्रेंड्स आहेत, हे पण भरडले जातात. कारण
आपण रिलेशनशिप पण पडताना बऱ्याचदा सांगितलेलं नसतं, बरोबर. म्हणजे हे सगळ्यांचं सरस असतं. किंवा काही गोष्टी आपण जाणून बुजून लपवलेल्या असतात, की आईला आवडणार नाही, बाबांना हे माहिती झालं कळणार नाही. पण मग ज्यावेळेस बाहेर पडतात गोष्टी त्यावेळेस सगळ्या सरसकट बाहेर पडतात. पण त्याच्यासाठी आधीच सांगायला हव्यात का, किंवा कुठल्या स्टेज नंतर त्या त्यांच्या कानावर घातल्या पाहिजे? तर प्रत्येकाची खूप डिफरंट मतं असतील याच्यावर. पण मला असं वाटतं की आई वडिलांसोबत जर तुम्ही कम्फर्टेबल आहात, की ते मित्र मैत्रिणीचं नातं तुमच्यामध्ये आहे, तर तुम्ही ऑब्व्हियसली जेव्हापासून डेट करायला सुरुवात करता तेव्हाच बरेच जण घरी सांगतात, अरे मी या मुलाला बघते, हा आवडतो किंवा ही आवडते मला, असं सुरू होतं. आणि मग तुम्ही बिंदास सांगू शकता. पण आता तसं नाहीये. तुमचे घरचे थोडेसे मिडल क्लास थिंकिंगचे आहेत, किंवा त्यांच्या म्हणजे तिथे प्रेम करणं वगैरे हे सगळं खूप मोठ्या गोष्टी आहेत, ते नाही समजून घेणार असं तुम्हाला वाटतंय, तर स्टार्टिंगला नका सांगू. पण आता जर एका पॉइंट नंतर कळते माती खाल्ली आहे, आपण आता आपल्याला बाहेर पडायचंय, आपल्याकडे कोणी नाहीये, मी तुम्हाला सांगते ना, एंडिंग पर्यंत तुमचे मित्र मैत्रीण कोणीही असू दे, शेवटपर्यंत ना आई वडीलच सोबत राहतात. म्हणून जरी ते समजून घेणारे नसतील, जरी त्यांना वाटत असेल तुम्ही चुकलेत, 4 दिवस रागवतील, 5व्या दिवशी म्हणतील उठ, बस झालं, मी तुला असं नाही वागवलं, तो व्यक्ती तुला असं वागव, त्याच्यासाठी तू रडतेस किंवा रडतोयस, उठ, तयार हो. आई वडिलांसोबत ते नातं पाहिजे, की आपल्याला विश्वास पाहिजे की आता मी माती खाल्ल्यानंतर माझे आई वडील कितीही स्ट्रिक्ट असले, काही असले, मी जाऊन सांगेन. त्यामुळे एकदा वाटले ना माती खाल्ले, आता अभी जाके बताना है मम्मी पापा को, तब बताना है, तेव्हा जाऊन तुम्ही सांगायला पाहिजे. अशा फेज मध्ये आहोत की आपण ऐकतो की मित्र मैत्रिणी हवेत किंवा होतात, पण नाहीयेत, म्हणजे नाही होऊ शकत. म्हणजे आत्ताचे किंवा मे बी आता आपण पॅरेंट्स झालो तसं होऊ शकतो, पण आत्ताचे पॅरेंट्स नाही होणार नक्कीच. आणि थोडंसं ते पण असतं ना की बर्डन आहे, किंवा आपल्या आई वडिलांनी आपल्याला फॅमिलीमध्ये असं वागवलं असं, ओके तुम्हाला ही गोष्ट हवी तर 4 वेळा मागितल्यानंतर मिळते, आणि तुम्हाला समोरच्याकडून एकदम पटकन मिळालेली असते, म्हणून तुम्ही त्या फेज मध्ये जात असाल. नक्कीच असं पण होतं ना, प्रेम करताना आपल्याला रंग, रूप, एज, त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी बघत नाहीत. आणि ज्यावेळेस निब्बानिब्बीवालं प्रेम असतं त्यावेळेस जनरली ह्या गोष्टींकडे अजिबात लक्ष दिलं जात नाही, दुर्लक्ष असतं टोटली. पण मग खरंच त्या किती मॅटर करतात, एक तर, आणि दुसरं म्हणजे कशा गोष्टी त्यांच्याकडे बघितलं पाहिजे, म्हणजे कुठल्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे बघितलं. सो पहिला प्रश्न तुझा होता की रंग, रूप आणि हे सगळं किती मॅटर करतं प्रेमामध्ये. नाही करत. मी सांगू तुम्हाला, जर म्हणजे तुला कॅज्युअल रिलेशनशिप ठेवायचे, थोडं शो ऑफ वाला की आय हॅव अ बॉयफ्रेंड, आय हॅव अ गर्लफ्रेंड, तसं रिलेशनशिप ठेवायचं, तर रंग, रूप सगळंच मॅटर करतं. पण एज जो फॅक्टर आहे ना, बरेच जण म्हणतात की एज मॅटर नाही करत, मतलब प्यार में उमर की कोई सीमा नाही, समथिंग लाईक दॅट. पण असं काही नाहीये. एज खूप मॅटर करते प्रेमामध्ये, खूप जास्त मॅटर करते. तुम्ही ज्या व्यक्तीवरती प्रेम करताय त्याच्या आणि तुमच्या एजमध्ये 2 ते 3 वर्षाचा गॅप इज फाईन. त्यापेक्षा जास्त गॅप आहे, म्हणजे 10-15 वर्षाचा जर गॅप आहे ना, तो तुम्हाला कंट्रोल करायला सुरुवात करतो हळूहळू, तो किंवा ती. कारण की मॅच्युरिटी लेवलमध्ये फरक येतो, विचारांमध्ये फरक येतो, तुमचं वागणं त्याचं वागणं, खूप मोठा फरक असतो. एक जनरेशन गॅप आहे, एवढा मोठा जर फरक असेल तुमच्यामध्ये, तर ऑब्व्हियसली त्याचे रेड फ्लॅग्स हळूहळू दिसायला लागतात. त्यामुळे मला वाटतं एज मॅटर करते. आणि पार्टनर शोधताना काय लक्षात ठेवायचं, तो कोई तुमसे प्यार करे तो तुम जैसे हो वैसे करे, कोई तुम्हें बदल के तुमसे प्यार करे तो वो प्यार नहीं सदा कहलाता है. शाहरुख खानची मूवी आहे मोहब्बत आहे, त्याच्यामध्ये हा डायलॉग आहे. म्हणजे याचा सांगण्याचा अर्थ असा आहे की तुमचा पार्टनर असा असायला हवा ना की तो तुम्हाला बदलणार नाही. तुम्ही जसे आहात, तुम्ही जसे राहता तसं तो तुम्हाला प्रेम करेल. जर तो तुम्हाला बदलून तुमच्यावर प्रेम करतोय, मग तो प्रेम नाहीये, त्याला व्यवहार करायचा आहे. व्यवहार म्हणजे प्रेम नसतं. त्यामुळे तशा पार्टनरच्या नादी लागू नका, तुमच्यावर प्रेम करणाऱ्यावर प्रेम करा. मूवीमध्ये ना बऱ्याच असं दाखवलं जातं की आता रिसेंट आलेलं अॅनिमल झालं किंवा खूप आधी आलेलं कबीर सिंग झालं, की ओके रिलेशनशिप हे असेच असतात, यू शुड एक्सेप्ट इट, किंवा व्हायलन्स हा असतोच रिलेशनशिप मध्ये. मग ते कितपत खरं आहे, किंवा कुठे आपण त्या फेज मध्ये जायचा प्रयत्न करतो का थ्रू आउट द मूवी? कारण मूवीनीच आपल्याला आधी शिकवलं होतं रोमॅन्टिक लव्ह असतं, लव्ह इज लाईक वन साइड अँड ऑल दॅट, आणि आता मूवीज हे शिकवतात. असं काय आहे का? आहे, मला असं वाटतं 100% आहे. कारण मी पर्सनली मूवी बघते, काही गोष्टी अशा आहेत की आलिया असं असं त्या मूवीमध्ये बोलले. आपण नाही का, आता कसं मी शाहरुख खानच्या मूवीचे एक्झाम्पल घेतले, मूवी इम्पॅक्ट करतात अरे आपल्यावर. मूवीमध्ये जे दाखवलं जातं कसं ना कसं ते रिसेंबल करतो आपण आपल्या लाईफमध्ये ती गोष्ट. मग जर कबीर सिंग सारखी एखादी मूवी येते, काय एवढी कॉन्ट्रोवर्सी झाली त्या मूवीवर? प्रत्येक मूवीवर तेवढी कॉन्ट्रोवर्सी नाही होत. त्याचं रिझनच हे की कुठेतरी प्रमोट केली गेली टॉक्सिसिटी. म्हणजे असा पार्टनर, म्हणजे आता ज्या मुलींचा असा पार्टनर आहे की तो त्यांच्या कानाखाली मारतो, किंवा तो त्यांना चुन्नी ठीक कर, म्हणजे ओढणी ठीक कर, किंवा मेरी प्रीति को रंग किसने लगाया, म्हणजे तुला मी येण्याच्या आधी कोणी कलर नाही लावणार, तर टॉक्सिसिटी आहे. आणि जेव्हा ती त्या मुलीला माहिती हे चुकीचं होतं तिच्यासोबत, तेवढ्यात ती थिएटरमध्ये जाते आणि कबीर सिंग सारखा मूवी बघते. अरे नॉर्मल आहे, ठीक आहे,
मग माझा पार्टनर बरोबर करतो माझ्याशी. शाहिद कपूरने मारली होती की कानाखाली, मला माझ्या पार्टनरने मग काय झाडूने मारलं तरी ओकेच आहे असं वाटायला लागतं. मग मला वाटतं ऑब्व्हियसली मूवी मधून टॉक्सिसिटी प्रमोट होते बऱ्याचदा, आणि आपण मूवी बनवतानाच हा विचार केला पाहिजे की आपल्याला असा मेसेज खरंच द्यायचा आहे का, कारण त्याचा इम्पॅक्ट 100% आपल्यावर होतो. हिलिंग जी स्टेप आहे कारण ती खूप महत्वाची आहे, ती एकटं राहून कधी कधी होते किंवा कधी कधी सगळ्यांसोबत होते. मग ती कशी व्हायला पाहिजे हिलिंगची स्टेप? पहिली चूक आपल्या हिलिंग जर्नीमध्ये आपण करतो ते म्हणजे क्विक फिक्सिंग. आपण म्हणतो की हा म्हणजे जसं मी तुला आधी सांगितलं की हा ठीक आहे, म्हणजे मित्र मैत्रीण येतात म्हणतात अरे जाऊ दे ना, गेली ना सोडून, चला तर जाऊया बसूया मस्त दारू पिऊया किंवा जाऊया चल बाहेर जाऊया फिरून येऊया वगैरे, याला क्विक फिक्सिंग म्हणतात. म्हणजे काय होतं ना, इथे जी जखम आहे ना ती तशीच राहते, तुम्ही फक्त वर पट्ट्या लावत चाललाय एकानंतर एक पट्ट्या लावतात आणि ठीक नाही होणार आहे. हिलिंग जर्नी म्हणजे प्रॉपर ग्रीफ करणं, ते रिलेशनशिप जसं मी आधी सांगितलं एक्सेप्ट करायचे, तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये सिंकिंग करून घ्यायचं की ते नातं तुटलंय, त्याच्यासाठी जेवढा वेळ लागणार आहे तेवढा वेळ तुम्हाला लावायचा. मित्रमैत्रिणींसोबत एकत्र या, त्यांच्यासोबत शेअर करा. एक व्यक्ती लाईफमध्ये पाहिजे ऋषिकेश, एक व्यक्ती पाहिजे ना जिला कॉल केल्यानंतर तुम्हाला ऐकून घ्यायला तयार आहे, जज न करता. त्या हिलिंग जर्नीमध्ये गरज पडते माहितीये का. आपण आता काय करतो की बाहेर फिरतो, आपण म्हणतो मला कोणाची गरज नाही, मी एकटे राहीन. नाही, एक मित्र मैत्रीण किंवा आई बहीण कोणीतरी पाहिजे ज्याला कॉल करून तुम्ही सांगाल असं झालं हे झालं, मला आता या मोमेंटला हे फील होतंय. त्या हिलिंग जर्नीमध्ये कोणीतरी एक व्यक्ती असणं जी तुम्हाला ऐकून घेते ते खूप गरजेचं आहे. जसं तुम्हाला कळते कोणीतरी ऐकून घेते, तो व्यक्ती काय करणार, तुम्हाला समजवणार, तुम्हाला साथ देणार, तुम्हाला जिथे गरज आहे तिथे तुम्हाला अडवणार, जिथे भिडायचंय तिथे भिडायला सांगणार, आणि तसं हळूहळू हळूहळू तुमची ती हिलिंग जर्नी स्टार्ट होते. पण त्या हिलिंग जर्नीमध्ये तुम्हाला हे एक्सेप्ट करणं की भाई पीछे नाही जाना है उधर, परत नाही माती खायची, हे एक्सेप्ट करून तुम्हाला हळूहळू पुढे जायचंय. की एक व्यक्ती तरी हवाय, ऍटलीस्ट तुम्ही काय बोलताय, म्हणजे जसं आपण बोलतो ना की सगळ्यांकडे गार्बेज कलेक्टर हवा असतो, म्हणजे सॉफ्टवेअर मध्ये सुद्धा हवा असतो, तसं तुमचं पण हवाय जो फक्त एक्सेप्ट करेल. पण ब्रेकअपला आजकाल एक असंही नाव दिलं जातं की यार ब्रेकअप झालं म्हणजे मोटिवेशन मिळतं, तो माणूस खूप असं मोटिवेटेड असतो, त्याची एक वेगळी फीज असते. खरंच काय असं असतं का ऍक्च्युअली? बघ, ब्रेकअप झाल्यानंतरचा माणूस मोटिवेटेड कधीच नसतो, त्याच्याकडे ऑप्शन नसतं मोटिवेट होण्यापेक्षा किंवा स्ट्रॉंग राहण्यापेक्षा. मला असं वाटतं ब्रेकअप झाल्यानंतर एक व्यक्ती आहे ना, जर ते सिरियस रिलेशनशिप असेल तरची गोष्ट आहे. ब्रेकअपचे पण बरेच प्रकार असतात, कॅज्युअल आणि डेटिंग आणि ह्या सगळ्यामध्ये पण ब्रेकअप्स होतात. पण जर तुझं खरं प्रेम होतं, खूप वर्षांचं प्रेम होतं, त्यामध्ये ब्रेकअप झालाय, समोरच्या व्यक्तीने तुझं हार्ट ब्रेक केलंय ना, मग समजून जायचं ज्याचा हार्ट ब्रेक झालाय तो आत्ता तुटलेला दिसतोय, पडलेला दिसतोय, असं वाटतंय यार ही व्यक्ती आता आयुष्यात काहीच नाही करू शकणार, त्याला वेळ द्या. ती जेव्हा नंतर उठते ना, ती अशी उठते ना की मग पूर्ण दुनिया बघत बसते की बाबा झालंय काय. त्यामुळे तुझ्या आधी म्हणालास ना की मोटिवेशन असतं, हार्ट ब्रेक आहे मोटिवेशन. जेव्हा तुमचं हार्ट ब्रेक होतं ना, तुम्ही पहिलं तर तुमचं स्केड्यूल बदलता, तुमच्या दिवसाला शिस्त लागते की मला सकाळी लवकर उठायचंय, मला हे करायचंय. तुम्ही 4 महिन्यापासून तुम्हाला शिकायचं असेल 4 व्हीलर, तुम्ही शिकणार नाही. ब्रेकअप झाला ना, पहिलं जाऊन 4 व्हीलर शिकणार. जिमचे जे आधीचे पैसे भरले होते ना, आता परत भरायला, आता खरोखर जिमला जाल. ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतात. करायचं काहीच आहे ना आता, माहितीये एक तर मनात असतं कुठेतरी की मला दाखवायचंय करून, काहीतरी कोणाला तरी प्रूव्ह करायचंय. याच्यात मला ते आठवतं की डिअर जिंदगी मध्ये शाहरुख खानचा जो डायलॉग आहे की हर शहर को तुमने ट्राय करण्याचा आहे. मग ह्याच्यात ज्यावेळेस तुम्ही पुन्हा त्या फेज मध्ये येता, आता मी झालोय, हील झालोय, ठीक आहे, माझं शेड्यूल छान झालंय, पण पुन्हा नवीन एक्सेप्टन्स किंवा नवीन रिलेशनशिपची ज्यावेळेस येते त्यावेळेस मग कसं असतो तो फेज? ते म्हणतात ना, दूध का जला छास भी फूक फूक कर पिता है, तसा काही तो प्रकार असतो. म्हणजे एकदा तुम्ही वाईट रिलेशनशिप मधून गेलायत आणि आता पुन्हा तुम्हाला कोणतरी आवडायला लागलंय, मग त्या व्यक्तीने काळा कलर 10 वेळा दाखवला ना तरी आपल्याला असं वाटणार नाही यार हा पांढरा कलर आहे पण हा मला काळा दाखवतोय की काय, असं होतं. त्यामुळे ऑब्व्हियसली अशा रिलेशनशिप मध्ये पुन्हा रिलेशनशिप मध्ये जाताना तुम्ही 10 वेळा विचार करता. पण हा एक फायदा होतो वाईट रिलेशनशिपचा किंवा बॅड रिलेशनशिपचा की तुम्ही माइंडफुल होता. समोरचा व्यक्ती आता काय करतोय काय नाही ते रेड फ्लॅग्स पटकन दिसायला लागतं, म्हणजे लगेच दिसतात. अरे हा ह्याने असं केलेलं, हा पण असं करतोय, तुम्ही तिथेच स्वतःला अडवता. मग त्यानंतरचं जे रिलेशनशिप आहे ना, मग तुम्ही ते लाईफ टाईम वाला, कमिटमेंट वाला आणि मॅच्युअर रिलेशनशिप म्हणतो ना, तेच बघता. पण आता या सगळ्या प्रोसेसमध्ये ना एक खूप महत्वाचा पार्ट आहे जो आपल्याला कोणीच शिकवत नाही किंवा बऱ्याच लोकांना तो माहितीच नसतो,
लाईक सेल्फ लव्ह किंवा स्वतःवर प्रेम करणं, ही एक टर्म आहे जी आत्ता त्या लोकांना माहित झाली. एक्झॅक्टली ती टर्म काय असते ते मला आवडेल तुझ्याकडून ऐकायला, आणि ती प्रोसेस कशी करायला पाहिजे म्हणजे स्टार्टिंग पासून. मला खूप आवडला हा प्रश्न, कारण की सेल्फ लव्ह म्हणजे मी पण पॉडकास्ट वगैरे घेते म्हणून मला माहितीये की मला पण आधी स्वतःला असं वाटायचं सेल्फ लव्ह म्हणजे काय, की स्वतः छान दिसा, मस्तपैकी असे सुंदर बनून बाहेर जा, किंवा स्वतःला डेटवर घेऊन जा, चायनीज खाल्लं मी आज मी पाणीपुरी खाल्ली, किंवा आज मी मूवी डेटला गेले. सगळ्यांना वाटतंय सेल्फ लव्ह आहे. हे सेल्फ लव्हचा पार्ट आहे. सेल्फ लव्ह म्हणजे नेमकं काय, तर तुम्ही एक्सेप्ट करायला पाहिजे की मी माझ्यावर प्रेम करतो. आता मी माझ्यावर प्रेम करतो म्हणजे काय, तुला माहितीये गीतेमध्ये अर्जुनांनी विचारलं होतं श्रीकृष्णांना, सृष्टी में सबसे सुंदर कौन? श्रीकृष्ण म्हणतात मैं पार्थ मैं. म्हणजे यातून त्यांनी काय शिकवण दिली आहे की मी आता गीता वाचते म्हणून मला हे माहितीये की त्यांनी ही शिकवण दिली की तुम्हाला तुमच्यावर प्रेम करता तुम्ही हे आधी एक्सेप्ट करायचं. तर ते कसं करायचं, तर तुम्हाला पहिल्या तर बाउंड्रीज सेट करता आल्या पाहिजेत. ही एवढी माझी लिमिट आहे, या लिमिटच्या बाहेर मी कोणाला येऊन आत मी कोणाला येऊन देणार नाही. ह्या लिमिट तुमच्या सेट असल्या पाहिजेत. समोरच्या व्यक्तीने माझ्याशी रिस्पेक्टफुलीच बोलायचं. चांगुलपणा थोडासा बाजूला ठेवता आला पाहिजे. सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे स्वार्थी होणं नसतं, किंवा सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे समोरच्याची डिसरिस्पेक्ट नाही. सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे स्वतःची पहिली रिस्पेक्ट करता आली पाहिजे. स्वतःवर प्रेम करता तुला माहिती असलं पाहिजे की मला काय हवंय, मला हा व्यक्ती असं ट्रीट नाही करू शकत. तुझ्या एनर्जी मधूनच तुला ते दाखवता आलं पाहिजे समोरच्याला, हे बाबा असं ट्रीट नाही करू शकत तू मला. दॅट इज सेल्फ लव्ह. आणि मग त्यानंतर ते फेजेस आहेत की मी तयार झाले किंवा मी डेटवर गेले, मी स्वतःला बाहेर घेऊन गेले, दॅट इज डिफरंट. तू गीतेचा जसा आधार घेतला तसं मग लोकांना असं वाटतं की ब्रेकअप झालंय, काय झालं, मग चला देवाकडे वळा, किंवा ते एक तुमचं साधन होऊन जातं. इतके दिवस तुम्ही करता पूजा किंवा नाही करत किंवा जस्ट असं करता, पण एकदा तुमचं ब्रेकअप झालं की तुमचं स्पिरिच्युअलीकडे जातं. जेव्हा एखाद्याचं खरंच हार्ट तुटतं ना रे, म्हणजे खरंच म्हणजे हृदयाचे असे 100 पेक्षा जास्त तुकडे आता झालेत आणि ते जुळवताच येत नाहीये, आणि ती व्यक्ती खरंच एकटी पडली आहे, म्हणजे काहीच नाहीये. म्हणजे तू विचार कर ना की एका रिलेशनशिप मध्ये ती व्यक्ती आहे, तिला स्वप्न दाखवली गेलेत की आपण असं असणार आहोत, आपण तसं आहोत, असं होणार आहे, तसं होणार, हे होणार, ते होणार. स्वप्न असतात, त्याच्यासोबत आशा असतात, एक वेगळं विश्व बघितलेलं असतं, आणि काहीतरी असं चुटकीस अशी होतं, वन मॉर्निंग तुम्ही उठताय आणि अख्खं विश्वच बदललंय तुमचं. त्या व्यक्तीकडे ना अरे बऱ्याचदा सुसाईड करायचं सोडून मार्ग नसतो. अरे म्हणजे करतात, पण तू बघितलं पण असेल की प्रेमामध्ये सुसाईड केलेले सुद्धा किती केसेस आहेत, कारण की त्यावेळेस त्यांच्याकडे मोटिवेशन नसतं, काही सुचत नाही त्यांना की करायचं काय. मग तू जो रोज देवाला फक्त असा करणारा माणूस असतो ना, तू लिटरली जाऊन देवाची भक्ती करायला लागतो. आणि हे खरंय, मी तुला सांगू, जेव्हा तुम्ही तुटता, तुमच्याकडे कोणीच नाही, तुम्ही एकटे पडलाय आणि तुम्हाला वाटतं ना माझं सगळं संपलंय, तेव्हा तुमच्यासोबत देव उभा असतो. तेव्हा तिथे देव असतो, तो तुमच्यासाठी आहे ना. तुम्ही देवाला नाही निवडला ना, देव स्वतः तुम्हाला निवडणार की अरे बाबा दिसतंय मला तुझ्यासोबत काय झालंय, मी बाहेर काढेन तुला ह्याच्यातून. तू आता इतकं देवाबद्दल बोललीस खरं तर मला जाणून घ्यायला आवडेल की तुला असा काही एखादा अनुभव आलाय का, किंवा तुला असे काही स्पिरिच्युअल अनुभव आहेत का? ऍक्च्युली आहे, म्हणूनच मी एवढं बोलते आणि म्हणूनच माझा देवावर खूप विश्वास आहे. रिसेंटलीच मला ना असं म्हणतात ना प्रचिती होते स्वामींची, तशी प्रचिती झाली आहे. सो मी तुला एकदम डिटेलमध्ये सांगेल की झालं काय. मी लहानपणापासून ना गणपती बाप्पांना खूप मानते, म्हणजे काहीही झालं ना माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर गणपती बाप्पा देणार आहेत असं असायचं. पण गणपती बाप्पांना मानते म्हणजे काय की मी रोज उठल्यानंतर गणपती बाप्पांचं नाव घेते, कोणत्या प्रॉब्लेम मध्ये बसले गणपती बाप्पांचं नाव घेते. रिसेंटली थोडे प्रॉब्लेम सुरू होते आणि मी खूप डिमोटिवेट झाले होते. प्रत्येक व्यक्ती, आता मी भले मोटिवेशन बद्दल सांगेन, खूप डिमोटिवेट झाले होते. आणि माझं असं झालं होतं की यार करायचं काय, म्हणजे ह्याच्यातून मार्ग कसा काढायचा. आणि माझे फ्रेंड्स आहेत ते ना नेहमी स्वामी समर्थांची रील वगैरे काही ना काही ते स्टेटसला पोस्ट करत असतात. तेव्हा मला असं वाटायचं की अरे काय रोज उठलं की हे लोक स्वामी समर्थांचं टाकतात, म्हणजे मी जज नाही करायचे, पण का टाकतायत हे काय, म्हणजे स्वामींचं एवढं काय की लोक एवढं का मानतात. कारण मला काहीच माहिती नव्हतं, मी रिअली सर्व मला नव्हतं माहिती की एवढं का मानलं जातं स्वामी समर्थांना. पण मला असं वाटायचं लहानपणापासून, ते मनात होतं. जेव्हा मी माझ्या लाईफच्या त्या डिफिकल्ट पॅच मध्ये आले ना, मला ना कुठे ना कुठेतरी स्वामी दिसायला लागले. आता स्वामी दिसणं म्हणजे काय, तर आता समज मी कुठेतरी रडते किंवा मला काहीतरी वाईट वाटतं, एखादी कोणती तरी गाडी जायची ज्याच्या मागे स्वामींचा फोटो असायचा आणि लिहिलेलं असायचं की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी. मी रील स्क्रोल करते तर कुठेतरी स्वामी दिसायचे. मी अचानक दादर स्टेशनला उतरले, मला स्वामींची मूर्ती दिसतेय तिथे, किंवा तिथे लोक पाया पडताना दिसतात, आणि मी म्हणायचे मला का स्वामी दिसतात. मग मला वाटायचं योगायोग आहे, मी सोडून दिला तो विषय. पण मग एक दिवशी ना
मी खूपच जास्त डिमोटिवेट होते आणि मी माझ्या ऑफिसच्या खाली ना शेअरिंग टॅक्सी लागतात आणि 6 जणांची टॅक्सी असते आणि माझं काहीतरी खूप बिनसलं होतं आणि मी रडत होते. तर मी त्या टॅक्सीमध्ये चढले, मी बसले आणि शेअरिंग कॅब आहे, मी रडतीये, खूप खूप रडते आणि मी माझी मान ना अशी खाली ठेवली होती आणि मी रडते आणि मला वाटत होतं की सगळं संपलं, तर मी काय करू. आणि अचानक टॅक्सीमध्ये त्या तारक मंत्र सुरू झालं, अशक्य ही शक्य करतील स्वामी. आणि मी मान वर केली. यू वॉन्ट बिलीव्ह ऋषिकेश, ती जी गाडी आहे ना, ती जी टॅक्सी आहे त्याला फुलांच्या माळा होत्या अशा आणि समोर स्वामींची मोठी मूर्ती आणि बाजूला गणपती बाप्पा होते. आणि मला ती गोष्ट हिट झाली. मी म्हटलं हे काय होतं, म्हणजे मला स्वामी सांगतायत का की मी आहे तुझ्यासोबत. बरं ठीक आहे, तो दिवस झाला, मी मनात ठेवली ती गोष्ट. मी दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेले आणि मी म्हटलं आज कुठेतरी आपण जाऊया, बाहेर जाऊया. मग मी म्हटलं मी मरीनला जाईन, मरीन ड्राईव्हला जाऊन मस्तपैकी बसेन आणि मग घरी जाईन. मग तेवढ्यात मी निघते आणि मला पुन्हा स्वामींची रील दिसली. मग माझं असं झालं, यार काल मला म्हणजे अचानक तारक मंत्र वगैरे मी ऐकलं, तर मी एक काम करते, मठात जाते. ठीक आहे, मग मी तिथे डिसिजन घेतला मठात जाण्याचा. मग मी उतरले ऑफिसमध्ये खाली, पुन्हा मी टॅक्सीच्या लाईनसाठी तिथे थांबले. मी एकटीच होते, 6 जण लागतात टॅक्सी भरण्यासाठी. अचानक एक मोठा ग्रुप आला. ठीक आहे, टॅक्सी भरण्यासाठी जेवढी लोक पाहिजे तेवढी झाली. टॅक्सी आली, टॅक्सी ओपन झाली, मी मागे बसणार आहे तर मी मागेच बघत होते. तर टॅक्सीच्या मागे पुन्हा स्वामी समर्थ खाली लिहिलं होतं, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. मी बसले आणि मी असं समोर बघितलं, काय असेल सांग? स्वामींची मूर्ती नाही, तीच टॅक्सी. ओके, तीच. तेच माळा लावलेल्या होत्या, तीच स्वामी समर्थांची मूर्ती होती, तेच काका होते, तेच गणपती बाप्पा होते. मला मठात जायचंय. काल मी जे टॅक्सीमध्ये बसून रडत होती तीच टॅक्सी दुसऱ्या दिवशी कशी काय येऊ शकते. आणि मी 1.5 वर्ष तिथून प्रवास करते ना, ती टॅक्सी नाही आली किंवा मला नाही दिसले ते काका कधी. त्याच टॅक्सीमध्ये मी बसले. मी लोअर परेला उतरणार होते. उतरताना मला अचानक माझ्या तोंडातून आपसुक हे निघून गेलं की दादा मी काल तुमच्याच टॅक्सीमध्ये बसले होते आणि काल मला तारक मंत्र वगैरे मी ऐकलं, मला थोडंसं लो वाटतंय. आज पण तुमचीच टॅक्सी आली आहे, तुम्हीच मला सोडाल का? मला परेलला जायचंय, खातू कारखान्याच्या समोर मठ आहे, तुम्हीच मला सोडाल का? ते म्हणाले नाही नाही, खूप पैसे होतील, ते खूप ट्रॅफिक आहे तिकडे. म्हटलं दादा प्लीज सोडाल का? म्हणाले तुम्ही स्वामींबद्दल बोलताय ना म्हणून मी फक्त 90 रुपये घेतो आणि तुम्हाला मठामध्ये सोडतो. त्याच टॅक्सीने मी मठात गेले. मी मठाच्या बाहेर उतरले, मी त्यांना पैसे दिले, मी अशी झाले मागे येते. ते मला म्हणतात बाळा तुला ज्या पण गोष्टीचं टेन्शन आहे ना सगळं निघून जाईल, श्री स्वामी समर्थ. आणि मला मागे बघायचं माहित नाही मी का नाही मागे बघू शकले, पण मी असंच बघून म्हटलं श्री स्वामी समर्थ आणि ते गेले. मी मठात गेले, मी रडले. नेक्स्ट डे माझा जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह पण झाला. म्हणजे मला नाही माहिती. आणि तेव्हा मला असं वाटतं की यार स्वामींनी मला स्वतः निवडलंय की तू ये, तू भक्ती कर माझी, तुझे जेही प्रॉब्लेम्स आहेत मी दूर करतो. ते रिझन आहे की मला वाटतं की जेव्हा तुम्ही तुटता, तुम्हाला वाटतं तुमच्यासोबत कोण नाहीये, तेव्हा तुमच्यासोबत देव असतो. महाभारतामध्ये पण तेच झालेलं आहे ना. अर्जुनासोबत श्रीकृष्ण होते म्हणून पांडव जिंकले ना, नाहीतर असत्याची फौज किती पण मोठी असते, सत्य एकटंच असतं. पण मग हे पण एक लाईन असते, म्हणजे बऱ्याचदा लोक विचारतात की आता काही काही लोक असे पण आहेत हा पॉडकास्ट बघणार जे अजून रिलेशनशिप मध्ये नाहीयेत किंवा ज्यांचं अजून प्रेम नाही झालंय. सो लकी यू गाईज. मग अशा लोकांसाठी मला सांग, प्रेम नसेल म्हणजे आयुष्य संपतं का? प्रेम नसेल म्हणजे प्रेम नाही, प्रेम नाहीये ना त्यांच्याकडे आता, सध्या नाहीये किंवा कोणाचं गेलंय सपोज, दोन्ही केसेस साठी आन्सर. जर तुमच्याकडे प्रेम नाहीये ना दॅट मीन्स यू आर द लकीएस्ट पीपल इन द वर्ल्ड. सो कॉंग्रॅच्युलेट करा तुमच्या स्वतःला. पण नाही, मी जसं पॉडकास्ट आधी सांगितलेलं, सुरुवातीला सांगितलेलं की प्रेम असणं गरजेचं आहे. पण हा सध्या तुम्ही त्या फेज मध्ये नाही आहात, पार्टनर नाहीये, तुम्ही करिअरकडे फोकस वगैरे करतात, वेल अँड गुड, काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण प्रेम संपलं म्हणजे आयुष्य संपलं असं बिलकुल नाहीये. प्रेम संपल्यावर खरं आयुष्य सुरू होतं. कारण तिथून मी तुला म्हटलं ना, आपण स्वतःला बदलायला लागतो, आपण स्वतःवर प्रेम करायला लागतो, आपण स्वतःला वेळ द्यायला लागतो. आयुष्य पूर्ण 360 डिग्रीमध्ये चेंज होतं. त्यामुळे नवीन सुरुवात होते. म्हणजे प्रेम गेलं म्हणजे आयुष्य संपत नाही, नव्याने सुरुवात होते आपल्या आयुष्याची. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला असं वाटतं या सगळ्यातून असं बोललं जातं ना की कर्माची फळं मिळतात. मग ते कितपत खरं आहे असं मला विचारायचंय, किंवा त्याचे तुला काय अनुभव आलेत का? बघ मी तुला खरं सांगू का, मला असं वाटतं माझा एकाच गोष्टीवर खूप जास्त विश्वास आहे, ते म्हणजे कर्मा. कर्मा मिळतो, कर्मा 100% मिळतो. तो जसाच्या तसा, तू समोरच्या व्यक्तीसोबत जे केलंयस ना, 1 वर्षांनी 2 वर्षांनी 3 वर्षांनी, तू मरण्याच्या आधी
सेम तशीच गोष्ट तुझ्यासोबत होणार आणि ती 100% होते. मी रिसेंटली एक पॉडकास्ट बघितले होते, एक मोटिवेशनल स्पीकर होते, त्यांनी सांगितलं होतं की जेव्हा तुम्ही कोणासोबत काहीतरी वाईट करता किंवा चांगलं करता, कर्म वाईट किंवा चांगलं दोन्ही असू शकतं, तेव्हा ना तुमच्या पायामध्ये एक धागा बांधला जातो. म्हणजे तू वाईट केलंयस कोणाचं, तुझ्या पायामध्ये एक इनव्हिजिबल धागा बांधला जातो. जेव्हा तुझ्या त्या कर्माची फळं तुला मिळणार, तो धागा तेव्हाच सुटणार. मी तुला सांगते, जर तू समज कोणी कोणावर चीट केलंय, तुम्ही ज्या व्यक्तीवर पुढे जाऊन प्रेम करणार ना, असं म्हणतात की तो पण तुझ्यावर चीट करण्यापासून हाय देतो, पण तसं होतं. ती गोष्ट खरी होते. ते खरंच आहे की कर्माची फळं ही मिळतात, देव वरून बघत असतो. तुम्ही जेवढे रडलाय, तुमचं हृदय जेवढं तुटलंय, समोरच्याचं तुटणार 100%, वादच नाहीये त्याच्यामध्ये. ठीक आहे. आणि टॉक्सिक रिलेशनशिप मध्ये बोलता बोलताना बऱ्याच असं होऊन जातं की आता लोकांना माहित झालं रिलेशनशिप काय किंवा हे गोष्टी काय आहेत किंवा हे असं एक असतं बुवा. पण मग आता हे झालं की ज्यांचं प्रेम आहे, मॅरिड नाहीये त्यांच्यासाठी, पण जे लोक मॅरिड आहेत किंवा जे एका आपण म्हणतो ना बंधनात बांधली गेलेली आहे, एक त्यांच्यासोबत फॅमिली आहे, सगळ्या गोष्टी, मग त्यांना जर बाहेर पडायचं असेल किंवा त्यांना ऍटलिस्ट थोडंसं चांगलं पाऊल उचलायचं असेल, थोडंसं स्टेबल व्हायचं असेल, तर त्यांच्यासाठी काय? कारण मला वाटतं अशी पण खूप सारे लोक आहेत की यार आता लग्न झालंय, ठीक आहे म्हणून करतोय, म्हणून पुढे नेतोय म्हणून नेतोय, किंवा लग्न झाले 10 वर्ष आम्ही छान होतो पण आता गोष्टी कुठेतरी वेगळ्या व्हायला लागल्यात. अशा लोकांसाठी काय? मग आता ज्यांचे लग्न झाले त्यांना आपण डिरेक्टली असं नाही म्हणू शकत की बाबा तुम्ही ते रिलेशनशिप तोडलंच पाहिजे, कारण की आपण तो डिसिजन नाही घेऊ शकत. पण ऑब्व्हियसली अशा रिलेशनशिप मधून बाहेर पडणं हा एकच मार्ग असतो. पण तुम्ही जर तुमचं लग्न झालंय किंवा तुम्ही खूप मिडल क्लास फॅमिलीतून बिलॉंग करता किंवा तुम्ही नाही सोडू शकत तुमच्या पार्टनरला, मुलं पण आहेत आता, नाही सोडता येते, मग अशा वेळेस तुम्हाला स्ट्रॉंग व्हायचंय, भयानक लेवलचं स्ट्रॉंग व्हायचंय. तुम्हाला बाउंड्रीज सेट करायचे, तुम्हाला तुमच्या पार्टनरला रिमोट कंट्रोल तुमच्या हातात ठेवायचा की मला ह्या गोष्टी नाही आवडत, तू नाही केल्या पाहिजेत. स्वतःसाठी उभं राहणं म्हणतात त्याला, सेल्फ लव्ह म्हणतात. तशा बाउंड्रीज ठेवून मग तुम्हाला ते लाईफ टाईम कंटिन्यू करायचे तर तुम्ही करू शकता. त्याच्यात तुम्ही खुश नाही राहणार, पण हा की तुम्ही प्रिटेंड करू शकता किंवा तुम्ही हा चल जोपर्यंत चाललंय ढकलायचं म्हणून ढकलू शकता, तोच उपाय त्याच्यावर. या सगळ्यामध्ये ना सेल्फ इंडिपेंडंट असणं किती महत्वाचं, म्हणजे मुलांनी आणि मुलींनी, आणि त्याच्यासाठी मग एज्युकेशन, आणि एज्युकेशनमुळे स्वतःच्या प्रेमात न पडणं. नाही, प्रेमात न पडणं असं नाही, प्रेमात तुम्ही पडू शकता, पण सेल्फ इंडिपेंडन्स किंवा इंडिपेंडेंट राहणं मुलासाठी मुलीसाठी दोघांसाठी प्रचंड महत्वाचं आहे. कारण की जर तुम्ही इंडिपेंडेंट नसाल मग काय होणार, तुम्ही डिपेंडेंट होणार. म्हणजे मी जर इंडिपेंडेंट नाहीये, मी माझ्या पार्टनर डिपेंडेंट, माझं हसणं त्याच्यापासूनच, माझं रडणं त्याच्यापासून, माझं खाणं पिणं, माझे कपडे सगळं त्याच्यापासून, आणि मग काय होणार, मग तो तेच म्हटलं ना ड्रायव्हिंग सीटवर बसणार. त्यापेक्षा स्वतः इंडिपेंडेंट व्हा, चांगलं शिका, शिकण्याचा खूप फायदा होतो. आज मी शिकले म्हणून तुम्हाला एवढं देऊ शकते, म्हणून शिका, पुस्तकं शिका, नाही तर आयुष्यातले अनुभव शिका, पण शिकणं खूप गरजेचं. सुरुवात तिथून करा, सोळात पडण्याऐवजी पडा, पण आधीच पडा पण शिका. करिअर विरियर सगळं करा आणि सोबत सोबत प्रेमात करा. करिअरची वाट लावू नका, प्रेमाची ते आहे का. डेफिनेटली एका पर्टिक्युलर एज नंतर एज्युकेशन सुरू खूप डिफिकल्ट होतं नव्याने, खूप जास्त. आता जाता जाता मला तुला हे विचारायचं की तू टॉक्सिक किंवा ह्या सगळ्या गोष्टी खूप छान सांगितल्यास, त्या एक वेगळ्या अँगलनी बघायला सांगितलं, पण मला एक विचारायचं एक तर योग्य पार्टनर काय असतं, किंवा मी असं म्हणाल पुन्हा एकदा की एक योग्य पार्टनर म्हणून काय असतं किंवा हेल्दी रिलेशनशिप म्हणून काय असतं, आणि मे बी हे आपण याच्यावर एंड करू शकतो आपला डिस्कशन. मला वाटतं योग्य पार्टनर, मी जसं तुम्हाला आधी सांगितलं ना की तुमचा पार्टनर असा असला पाहिजे की जो तुम्ही जसे आहात तसं तुम्हाला एक्सेप्ट करत असेल, त्याला तुम्हाला बदलून स्वतःची रेप्लिका बनवायची नाहीये, त्याला तुम्ही जसे आहात तसंच हवाय, तो योग्य पार्टनर आहे. तो तुम्हाला कंट्रोल करत नसेल, तुमची रिस्पेक्ट करत असेल, तुमच्या मतांना तो रिस्पेक्ट करत असेल, तो तुमच्यासाठी योग्य पार्टनर आहे. आणि हेल्दी रिलेशनशिप म्हणजे बेसिकली काय, तर तुमच्या पार्टनरला ज्याच्यात आनंद मिळतो ती गोष्ट त्याला करून देणं. तुमच्या सोबत असताना त्याला असं नाही म्हटलं पाहिजे की यार मी कोणत्या तरी पिंजऱ्यात आहे आणि मला एका सर्टन वे मध्ये बिहेव करायचंय. अरे मस्त कम्फर्टेबल असले पाहिजे तुम्ही, जसे तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आहेत तसे तुमच्या पार्टनर सोबत तुम्हाला राहता येत असेल, दॅट इज हेल्दी रिलेशनशिप. थँक्स रिंकी. ऍक्च्युली आमच्या सगळ्या प्रेक्षकांना तू इतकं छान प्रकारे टॉक्सिसिटी सांगितलं, तुझा चेहरा सतत हसरा होता, आय गेस त्यातूनच त्यांना 50% गोष्टी गेल्या असतील हे आपल्यासोबत नाही
घडलं पाहिजे किंवा नाही घडलं पाहिजे. जर तुम्हाला एपिसोड आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला एपिसोड कसा वाटला. त्याचबरोबर तुमच्यासोबत कधी असं कुठे घडतंय का किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत कधी असं घडतंय का तेही अनुभव आम्हाला सांगायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू सो मच.